Very good morning once again, Komal ma'am. In this particular session that we are just going to see the overview of all the basic concepts. सगळ्या बेसिक कन्सेप्टचा ओव्हरव्ह्यू आपल्याला आजच्या या सेशनच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. राईट. स्टेप बाय स्टेप आपण एक स्टेप पुढे येतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो मुद्दा आहे दॅट इज कॉल्ड ॲज हिअर इज आणि हिअर आर. कोमल मॅडम मला सांगा, हिअर इज आणि हिअर आरचा उपयोग कशासाठी होतो? आपल्या हाताजवळील वस्तू सांगण्यासाठी राईट. आणि एखाद्या जागेबद्दल माहिती. अगदी बरोबर आहे मॅडम. आपण जसं पाहतो की टू इंडिकेट द प्लेस ऑर थिंग्स, टू इंडिकेट द प्लेस ऑर थिंग्स दोज आर नियर टू अस. ज्या आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी किंवा वस्तू आहेत किंवा एखादी जागा असेल याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण हिअर इज आणि हिअर आरचा कन्सेप्ट पाहिला. बरोबर आहे. हिअर इज आणि हिअर आर चे एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो की जसं जवळच्या जवळ आपल्या काही गोष्टी आहेत, तर इथे एक मोबाईल आहे, हिअर इज मोबाईल. दोन गोष्टी असतील तर आपण म्हणू शकतो की हिअर आर टू मोबाईल्स, या पद्धतीने. फाईन. आपण एखाद्या जागेबद्दल जरी माहिती सांगायची असेल, जसं की फॉर एक्झाम्पल मी माझ्या ऑफिस बद्दल माहिती सांगतोय, तर मी सांगू शकतो की हिअर इज अ वन गणेश आयडॉल, then here is a one water cooler, then here is one cupboard, in that cupboard here are 500 books, वगैरे वगैरे वगैरे. जे काही आपल्या जवळच्या गोष्टी आहेत ते आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो. दुसरे दोन महत्वाचे पार्ट आपण शिकलो होतो मॅडम, दॅट इज कॉल्ड ॲज देअर इज आणि देअर आर. सांगा, देअर इज आणि देअर आरचा उपयोग कशासाठी होतो? आपल्यापासून दूर असलेल्या वस्तू सांगण्यासाठी. आपल्या हातापासून दूर असलेल्या वस्तू आणि जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी, असं सांगायचं नाही है ना. वस्तू तर आहेतच, परंतु त्याचबरोबर जागेबद्दल पण माहिती सांगण्यासाठी आपल्याला त्याचा वापर होत असतो, आहे की नाही. जसं मी आता शिर्डीबद्दल आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं आपल्या याच्यामध्ये, ठीक आहे की नाही. शिर्डी कशी आपल्यापासून दूर आहे, मग आपण म्हणू शकतो की येस, देर इज अ टेम्पल ऑफ साईबाबा, देर आर मेनी हॉटेल्स, देन देर इज वन वॉटर पार्क, देर इज वन इंटरनॅशनल एअरपोर्ट, देर आर मेनी फूड स्टॉल्स, देर आर मेनी हॉटेल्स, देर आर मेनी स्टॉल्स ऑफ प्रसादा, देर आर मेनी पीपल कम फ्रॉम डिफरंट कॉर्नर. असं आपण देर इज देर आरच्या याच्यामध्ये वापरू शकतो, जर हातापासून दूर असलेल्या जागेबद्दल माहिती सांगायची असेल तर. आता कोमल मॅडम तुम्हाला सांगू. आणि सर, हेअर इज आणि हेअर आरचं म्हणजे आपल्यापासून जवळ असलेलं ना. हो मॅडम, जसं आता तुम्ही सिल्लोडमध्ये आहे आणि तुम्हाला सिल्लोड बद्दल माहिती सांगायची आहे, तुम्ही काय म्हणणार? हिअर इज हिअर आर. पण तुम्ही सिल्लोडमध्ये आणि संभाजीनगर बद्दल माहिती सांगणार आहे तर तुम्ही काय वापरणार? देअर इज देअर आर. कारण संभाजीनगर तुमच्यापासून दूर आहे. आता तुम्हाला सांगू कोमलताई, याचा कॉन्फिडन्स कधी येईल माहिती आहे का आपल्याला? तुम्ही काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही रोज एखादा विषय की जो तुमच्या हातापासून दूर असलेली जागा आहे त्याच्यावरती लिहिलं पाहिजे, पाठवलं पाहिजे, चेक करून घेतलं पाहिजे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला लॉंग लास्टिंग फायदा होईल. शॉर्ट टर्म साठी शिकू नका. मी तुम्हाला म्हटलं ना. हो सर, म्हणजे आपण ते म्हणजे पहिले तुम्ही शिकवता, मग नंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही तर ते परत विसरून म्हणजे. मग तेच तुम्हाला सांगतोय मी, त्याच्यावरती रेग्युलर बेसवरती आपण प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, कुठलाही क्लास असू द्या, तो दोन गोष्टी करतो. तो तुम्हाला वातावरण निर्मिती करून देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुकलं तर गाईडलाईन्स देऊ शकतो. पण तुम्ही चुकण्यासाठी जर प्रॅक्टिसच केली नाही तर त्याचा उपयोग होत नाही. MSCITचं पण तसंच असतं. माणूस 3 महिने शिकतो आणि त्याच्यानंतर त्याला काहीच येत नाही. MSCIT म्हणजे तत्सम कुठलाही कम्प्युटर कोर्स असू द्या, तो शिकतो आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिसच करत नाही, तर मग येईल का काही? काहीच येणार नाहीये. तशीच परिस्थिती लँग्वेजची पण असते. त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलर बेसवरती हिअर इज वर काहीतरी, हिअर आर वर काहीतरी, देअर इज वर काहीतरी, देअर आर वर काहीतरी बनवत राहिलं पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, रायटिंग मध्ये जरी नाही बनवलं तरी तोंडी वाक्य आपले चालू पाहिजेत. कुठेही गेलो आपण, कुठेही गेलो तरी आपल्याला आपल्या आपल्या वाक्यरचना मनातल्या मनात चालू पाहिजे, तरच माणूस लाईफ लॉंग ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. नाही तर पुन्हा मग आहेच बेचे पाडे सुरू, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून एवढ्या सर, गोष्टी म्हणजे याच्यात असं ऍड नाही होत ना, डोंट म्हणजे नॉन कशामध्ये नेगेटिव्ह वाक्य हेअर इज अँड देअर मध्ये, मॅडम? हेअर आर.
हिअर इज आणि हिअर आर मध्ये ॲमिझार वापरलेलं आहे. आणि जिथे जिथे ॲमिझार वापरतो तिथे डू आणि डजचा वापर होत नाही, लक्षात ठेवा. आणि जिथे डू डजचा वापर करतो तिथे ॲमिझारचा वापर होत नाही. आलं लक्षात? सर म्हणजे नेगेटिव्ह नाही होत ना याचं? होतं ना निगेटिव्ह, का बरं नाही होणार? कसं होतं ते म्हणजे? हिअर इज नो फोन, हिअर इज नो फोन, हिअर इज नो मोबाईल, असं आपण वापरू शकतो. युजली आपण लक्षात ठेवा मॅडम, की निगेटिव्ह आणि क्वेश्चनच्या रचना हिअर इज हिअर आर देअर इज देअर आरच्या प्रोसेसमध्ये कम्पॅरेटिव्हली 99.99% वापरत नाही. आणि म्हणून त्या आम्ही किचकट पद्धतीने शिकवत नाही. किचकट पद्धतीमध्ये गेलं की माणूस अजून जंबल्ड होऊन जातो. ऑलरेडी आपल्याला समजायला प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यात जर अजून किचकट शिकवलं तर तो माणूस, त्याचा इंटरेस्टच क्रिएट होत नाही. त्यासाठी आपण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढ्याच शिकवतो. मग जसं तुम्ही L2 मध्ये येता, L3 मध्ये येता, L4 मध्ये येता, तेव्हा तुम्हाला ऍडव्हान्स गोष्टी शिकायला मिळतात. कारण तोपर्यंत तुमची मानसिकता तयार झालेली असते. जर पहिल्याच टप्प्यात जर मी तुम्हाला अवघड पाठ शिकवला तर तुम्ही म्हणाल की सर मला काहीच कळत नाही, मला काहीच कळत नाही, हा पार्ट होतो. म्हणून जेवढं कळतं तेवढ्याच गोष्टी सुरुवातीला L1 मध्ये शिकवल्या जातात. म्हणून त्याला बेसिक लेवल म्हणतात. L1, लेवल 1. ओके. लेवल 1 ला जर लेवल 4चा जर लेवल दिला तुम्हाला तर तुम्ही हँग होऊन जाल त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना? काहीच कळणार नाही. कळण्यासाठी शिका आणि जे शिकलाय त्याचा पहिले वापर करायला शिका. आलं लक्षात? सो देअर इज अँड देअर आरचा वापर आपण हातापासून दूर असलेल्या गोष्टीसाठी किंवा जागेसाठी करू शकतो. पुढचा कन्सेप्ट आपण शिकलो होतो धिस इज आणि दीज आर. सांगा बरं त्याचा उपयोग काय होतो? वस्तू सांगण्यासाठी. विसरलो आपण परत. याला कारण काय, आपण कधी असे वहीला उलट कधीच करून पाहत नाही. त्यात काय शिकवलं, काय नाही, कसं कसं केलंय, काय काय नाही. तुम्हाला सांगू मॅडम, ब्रह्मदेव जरी आले ना तरी आपण प्रॅक्टिस केली नाही त्याचं काहीच होणार नाही बरं. नाही तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर म्हटले होते असं होईल, तुम्ही तर म्हटले तसं होईल. बाबा त्याला करावं लागेल ना. मी तुम्हाला फक्त करा आणि केलेला पार्ट क्रॉस चेक करून देण्याचं काम करू शकतो. पण केलंच नाही तर त्याचे रिझल्ट दिसत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज आणि दीज आरचा उपयोग कशासाठी होतो? तर हा, ही, हे या अर्थाने, म्हणजे एक्सप्लेनेशन विचारलं की हे सगळं आलं पाहिजे. दिस इज आणि दीज आरचा उपयोग कशासाठी होतो? हा, ही, हे आणि ह्या या अर्थाने हाताजवळील निर्जीव वस्तू, प्राणी, पक्षी, फळं, फुलं, पानं दाखवण्यासाठी आपण दिस इज आणि दीज आरचा वापर करू शकतो. असं उत्तर पाहिजे. हे कधी येईल? जेव्हा आपण पाहू, रिपिटेशन करू, पाहू, रिपिटेशन करू, तेव्हा हे सगळं होईल. आलं लक्षात? राईट. दॅट इज आणि दोज आरचा वापर कशासाठी करतो? तर हातापासून दूर असलेल्या निर्जीव वस्तू, प्राणी, पक्षी, फळं, फुलं, पानं हे एक वचनी आणि अनेक वचनीच्या फॉर्मेशन मध्ये सांगण्यासाठी दॅट इज आणि दोज आरचा वापर होतो. दॅट इज एक वचनीसाठी वापरतात, दोज आर अनेक वचनासाठी वापरलं जातं. आलं लक्षात? मग आता कधीतरी काय करायचं मॅडम माहितीये का? फॉर एक्झाम्पल आता मी ही पाण्याची बॉटल आहे, हा ऑब्जेक्ट घेतला आपण, बरोबर आहे. याच्यावर हिअर इज हिअर आर पासून वॉन्ट पर्यंत वाक्य फिरवायचं मॅडम. कसं? हिअर इज बॉटल, हिअर आर बॉटल्स. देर इज बॉटल, देर आर बॉटल्स. दिस इज बॉटल, दीज आर बॉटल्स. दॅट इज बॉटल, दोज आर बॉटल्स. राईट. आता ॲमेझॉन मध्ये बॉटलचं होत नाही पण होऊ शकतं. इट इज अ बॉटल, है ना? इट इज अ बॉटल. नंतर लाईक मध्ये आय लाईक दिस बॉटल. हॅव एज मध्ये आय हॅव दिस बॉटल. आणि वॉन्ट मध्ये आय वॉन्ट दिस बॉटल. म्हणजे हिअर इज हिअर आर पासून वॉन्ट पर्यंत एक ऑब्जेक्ट घेतल्यावर आपण वाक्य फिरवू शकतो. मग असं वाक्य घरात बसल्या बसल्या, रिकाम बसल्या बसल्या, रील्स न चेक करता जर आपण केलं तर आपल्याला जास्त प्रमाणात लक्षात राहू शकतं. तरुण पिढी सगळ्यात जास्त वेळ कुठे घालते? तर ती इंस्टाग्राम वरती रील्स पाहण्यामध्ये. बरोबर आहे. किंवा युट्यूब वरती, फेसबुकला शॉर्ट्स पाहण्यामध्ये. ही परिस्थिती आहे. मग तेवढा त्याच्यातून थोडासा वेळ काढून जर आपण या वाक्यरचना केल्या तर आपला इंग्रजीचा फायदा होणार आहे, बाकी काहीच नाही. हिअर इज हिअर आर, देअर इज देअर आर, दिस इज दिस आर अँड दॅट इज दोज आर, या 8 कन्सेप्ट आपण आता एक्सप्लेन केल्या. याच्यानंतरचा कन्सेप्ट येतो ॲमिज आर. सर दिस म्हणजे जवळच ना? हो मॅडम. दिस म्हणजे जवळ आणि दॅट म्हणजे दूर. ओके फाईन. ॲमिज आरचा उपयोग कशासाठी होतो सांगा बरं जरा.
जा. विसरलो आपण. नातं, जागा, वस्तू, गुण, हा, ते पोस्ट. पानं पलटल्यावर लक्ष येतं आपल्याला. पानं न पलटता पण लक्ष द्यायला पाहिजे. अॅमिजारचा उपयोग हा आहे या अर्थाने सांगताना प्रॉपर सांगायचा. हा. अॅमिजारचा उपयोग आहे या अर्थाने किंवा असणे या अर्थाने साध्या वर्तमान काळामध्ये नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट दाखवण्यासाठी होतो. जसं ही इज माय ब्रदर, निगेटिव्ह करताना ही इज नॉट माय ब्रदर, क्वेश्चन करताना इज ही माय ब्रदर, अशा पद्धतीच्या रचना वापरल्या जातात. मध्ये डूडचा वापर कधीही केला जात नाही. राईट. मध्ये ॲमिजारलाच नॉट वापरलं जातं आणि ॲमिजारला सुरुवातीला घेतलं जातं क्वेश्चन करताना. इथं डू आणि डचचा वापर कधीही केला जात नाही. केला तर तो 100% चुकीचा आहे. राईट. असं आय एम डू नॉट असं नाही म्हणणार आपण, आय एम नॉटच वापरणार ते. ओके, राईट, प्लीज. त्याच्यानंतर लाईकचा कन्सेप्ट आपण पाहिला, त्याच्यावर तुम्ही वाक्यरचना पण सोडवल्या. लाईक म्हणजे आवडणे. लाईक म्हणजे काय? आवडणे. आवडणे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा नियम असतो. आई यू मध्ये असेल तर लाईक लागतं, ही शिट्राम असेल तर लाईक्सचा वापर होतो. होतो का? राईट. निगेटिव्ह आणि क्वेश्चन करताना लाईक्सचा वापर कुठेच होत नाही, कारण तिथं डू लाईक. आणि डचचा वापर केला जातो. क्वेश्चन करताना पण डू आणि डचचा वापर सुरुवातीला केला जातो. जसं मला कृष्ण आवडतो, आय लाईक कृष्णा. मला रावण आवडत नाही, आय डोंट लाईक रावण. राईट. मग तुम्हाला आईस्क्रीम आवडतं का? डू यू लाईक आईस्क्रीम? समोरच्या व्यक्तीला काय काय आवडतं आणि काय काय आवडतं का असं विचारण्यासाठी आपण डू यू लाईक, डू यू लाईक, डू यू लाईक अशा संकल्पना कम्युनिकेट करताना जास्त वापरतो. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपण पाहिला होता हॅव आणि हॅजचा. सांगा बरं, हॅव हॅजचा उपयोग कशासाठी होतो? ज्याच्याकडे आहे. थोडक्यात सांगायचं तर लक्षात ठेवायचं, लगेच सांगताना खूप प्रॉपर सांगायचं. हॅव आणि हॅजचा मालकी. उपयोग मालकी अधिकार दाखवण्यासाठी केला जातो. आय यू मध्ये असेल तर हॅवचा वापर करतात, ही शी ट्रामा असेल तर हॅजचा वापर करतात. सांगताना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. कॉन्फिडन्स कधी येईल? जेव्हा आपण प्रॅक्टिस करू, जेव्हा आपण त्याला पाहू, वाचू, तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स येईल. ओके. असं म्हणजे बुक उघडली का काय करावं काही कळतच नाही. काही नाही, पाहायचं फक्त लॉजिकल उपयोग काय आहे, त्याच्यावर एखादं वाक्य बनवून पाहायचं. लॉजिकल उपयोग काय आहे, वाक्य बनवून पाहायचं. मॅडम हे केलं, लॉजिक लक्षात राहिलं तरच पुढचा फायदा होईल. ओके, राईट. आता जसं सांगितलं तसं एक वाक्य फिरवून पाहायचं सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण शेवटचा कन्सेप्ट पाहिला होता वॉन्ट. काय पाहिला होता? वॉन्ट. वॉन्ट. वॉन्ट म्हणजे काय? पाहिजे. पाहिजे असणे. 3 उपयोग हवे केले होते आपण. पाहिजे असणे आणि हवे असणे, नंबर 1. राईट. नंबर 2, मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी. आणि नंबर 3, बनणे किंवा होण्यासाठी. वॉन्ट टू बिकमचा वापर केला जातो, आहे की नाही? हो. आता आज मी तुम्हाला वॉन्टची पण एक्सरसाइज पाठवणार आहे. जेवढं जमलं तेवढं एक्सरसाइज आज सोडवण्याचा प्रयत्न करा. हो. बरोबर आहे. तर आज, उद्या, परवा 2-3 दिवसामध्ये तुम्हाला बऱ्याच सगळ्या गोष्टी करण्यासाठी संधी मिळेल, कारण शनिवार रविवार आपल्याकडे मिळणार तुम्हाला 2 दिवस फ्री परत. राईट. या 2 दिवसामध्ये मॅक्झिमम एक्सरसाइज सॉल्व्ह करा. मॅडम कडून क्रॉस चेक करून घ्या, त्याच्यामुळे तुमचा 100% फायदा होईल. आणि जोपर्यंत वॉन्ट पर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत निश्चितच पुढे जाऊन उपयोग नाही. आलं लक्षात? उद्याच्या सेशनच्या माध्यमातून मी WH क्वेश्चनचा एक इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला शिकवणार आहे. WH क्वेश्चन. व्हॉट, हाऊ, वेन, हाऊ मच, हाऊ मेनी, है ना? हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. त्यातला छोटासाच पार्ट शिकवणार आहे जो बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड आहे, जो तुम्हाला कामाला येणार आहे. तो पार्ट मी त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करून देणार आहे. परंतु आज जेवढा एक्सरसाइज सोडवणं होतील तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मागच्या सगळ्या कन्सेप्टचा रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात? नक्की. आजचं सेशन आपण 15 ते 20 मिनिटं घेतलं आणि फक्त आपण सगळ्या गोष्टींचा रिकॉल करून दिलाय. ह्या कन्सेप्ट परफेक्ट झाल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही.
आलं लक्षात? चला, 9 वाजता माझी एक ऑलरेडी मीटिंग लागलेली आहे, त्याच्यामुळे मी त्या मीटिंगला जॉईन करतोय. आपण उद्या परत भेटतोय आणि काही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे? आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ मिळतील तुम्हाला आणि एक्सरसाइज पण आज मी पाठवून देईल तुम्हाला. हो सर. बाय बाय, हॅव अ नाईस टाइम, बाय.